विधानसभेसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरणार। काँग्रेस सर्वाधिक 100 ते 105 जागा लढवण्याची शक्यता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 90 ते 95 जागा तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 80 ते 85 जागा लढवणार असल्याची लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। संसदेच्या परिसरातील पुतळ्यांचं स्थलांतर संबंधितांच्या संमतीनेच मावळते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा दावा। आपल्या दवाखान्यामध्ये आता कर्करोग तपासणी होणार। कर्करोग रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेचा मोठा निर्णय। सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक। मुख्यमंत्री शिंदेंचं सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन। लोकसभेचा अध्यक्ष सर्वपक्षीय ठरवणार। हंगामी अध्यक्ष ओम बिर्ला यांचं अध्यक्षपदासंदर्भात मोठं विधान। माथाडी मंडळातले 61 कर्मचारी हटवल्यानं नरेंद्र पाटील संतापले। नरेंद्र पाटील थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून जाब विचारणार। गुजरात दंगल बाबरी मशिदीच्या संदर्भात शाळांमध्ये शिकवण्याची गरज नाही। शालेय अभ्यासक्रमातील बदलांबाबत एनसीईआरटीचं स्पष्टीकरण। अभ्यासक्रमाचं भगवीकरण होत असल्याच्या आरोपांचं देखील केलं खंडन। राज्यभरात पावसाची उसंत। पावसाने विश्रांती घेतल्यानं उन्हाचा चटका वाढला। 24 तासात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता। कोरोनानंतर जपानमध्ये नव्या रोगाची दहशत। पेक्टोलोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोममुळे रुग्णाचा 24 तासांमध्ये होऊ शकतो मृत्यू। देशभरात बकरी ईदचा उत्साह। मशिदींमध्ये नमाजासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी। राज्य सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीमध्ये जाणार। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हाके आणि वाघमारेंचं वडीगोद्रीमध्ये उपोषण। साताऱ्यातील अण्णासाहेब पाटील महामंडळाचे 61 कर्मचारी तडकाफडकी काढल्याचा प्रकार। नरेंद्र पाटलांच्या परस्पर संचालकांचा निर्णय। नरेंद्र पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून जाब विचारणार। अजित पवार गटात कुणाला मंत्रिपद मिळालं तर ते प्रफुल्ल पटेल यांनाच मिळेल। प्रफुल्ल पटेल यांच्याकडून स्वतःच्याच मंत्रिपदाबाबत विश्वास व्यक्त। नक्षलवाद केवळ गडचिरोलीमध्ये नसून शहरी नक्षलवादी हे काही स्वयंसेवी संस्थांमध्ये देखील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप। समता परिषदेची मुंबईत तातडीची बैठक। वांद्रेमधील एमएटी संस्थेच्या संकुलामध्ये बैठकीचं आयोजन। छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष। मुंबई शहरावरील जलसंकट अधिकच तीव्र। 7ही धरणांमधील पाणीसाठा अवघ्या 5%वर। सध्या मुंबईत 10% पाणी कपात, मात्र भविष्यात पाणी कपातीत वाढ होण्याची शक्यता। पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर बार आणि पबमध्ये वयाचा पुरावा म्हणून आता सरकारी ओळखपत्र लागणार। अल्पवयीन मुलांना बारमध्ये प्रवेश मिळू नये यासाठी महत्त्वाचा निर्णय। पोलीस भरतीमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना दिलासा। एकाच दिवशी मैदानी चाचणी असलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार। 4 दिवसांच्या अंतरानं पुन्हा मैदानी चाचणी देता येणार। राज्यामध्ये सीईटीचे निकाल जाहीर। 37 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईलमध्ये खुल्या प्रवर्गातील 18 विद्यार्थी आणि ओबीसी प्रवर्गातील 8 विद्यार्थ्यांचा समावेश। पैठण तालुक्यातल्या 119 अंगणवाडी सेविकांचा काम बंदचा इशारा। 391 अंगणवाडी सेविकांचे प्रवास भत्ते देयक न मिळाल्यानं काम बंदचा निर्णय। पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं मुंबई महापालिकेचं उद्दिष्ट फोल। फक्त 15%च रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण। माडाच्या मुंबई मंडळाच्या 173 दुकानांसाठी 27 जूनला ई लिलावातून मुंबई मंडळाला किमान 125 कोटी रुपये मिळण्याची शक्यता। एसटी बसचे पास विद्यार्थ्यांना शाळेतच वितरित करण्याचा एमएसआरटीसीचा निर्णय। राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना परिवहन महामंडळाच्या निर्णयाचा होणार लाभ। महानिर्मितीच्या 4550 कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या औष्णिक वीज प्रकल्पात तांत्रिक दोष। दीपनगरमधील 660 मेगावॅटचा प्रकल्प कार्यान्वित होण्यापूर्वीच प्रकल्पाला ब्रेक। लवकरच पाऊस पडल्यानं जळगावातील शेतकरी सुखावले तर खरीप हंगामात 7.5 लाख हेक्टरपेक्षा अधिक पेरणी। यंदा पेरणीला लवकर सुरुवात। जम्मूमध्ये अचानक दहशतवादी हल्ले वाढल्यानं सरकार सतर्क। जम्मूमध्ये शून्य दहशतवाद्यांचं धोरण राबवण्याच्या सुरक्षा दलाला अमित शहांच्या सूचना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।